की ज्या वेळेला भाजपच्या 114च्या आसपास सीट निवडून आल्या आणि शिवसेनेच्या 60च्या आसपास सीट निवडून आल्या, त्यावेळेला बाहेरून पाठिंबा जाहीर करण्याची आदरणीय पवार साहेबांना कुठलीही गरज नव्हती. परंतु कशा रीतीने शिवसेनेचं खच्चीकरण करण्यात येईल याचं हे उत्कृष्ट उदाहरण होतं. आणि त्याच्यामुळे पवार साहेबांच्याबद्दल कितीही आदर असला तरी आता बारामतीच्या संदर्भात कुठलीही तडजोड ही शिवसेना करणार नाही, कारण आम्हाला बाळासाहेबांचा अभिमान आहे. ज्या शिवसेनेला दुय्यम भूमिका दिली ती भूमिका का मिळाली हे कदाचित उद्धवसाहेब विसरले असतील, परंतु एकनाथ शिंदे साहेब अजिबात विसरलेले नाही आहेत. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे किती आदर असला तरी या संदर्भात कुठलीही तडजोड होणार नाही, कारण वेळोवेळी ही भूमिका घेतली गेली, शिवसेनेचं खच्चीकरण केलं गेलं. आणि ही वस्तुस्थिती असल्यामुळे नेहमी जी एक आम्ही सॉफ्ट भूमिका घेतो ही सॉफ्ट भूमिका घ्यायचं नाही असा क्लिअर कट निर्णय हा युतीने घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जसं शिवसेनेचं खच्चीकरण झालं त्याचप्रमाणे आज जरी किती सहानुभूतीचा प्रयत्न केला तरी अजितदादांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी भाजपला पाठिंबा देण्याचे आदेश दिलेले होते असं सांगितलेलं असल्यामुळे या संदर्भात आम्ही नेहमी आदर करत राहू. परंतु आता निवडणुकीच्या संदर्भात कुठलीही तडजोड ही केली जाणार नाही हे उघड आहे. आणि पवारसाहेबांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, परंतु तो आदर आम्ही कायम ठेवू. परंतु ही लढाई असते आणि लढाईमध्ये ज्या वेळेला आम्हाला युती आणि म्हणून युतीच्या विरोधात उभं असलेलं काँग्रेस असेल, आज काय स्टेटमेंट आलंय तुम्ही सामना वाचून बघा. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की महानंद नेऊन गुजरातला आनंद दिला. कुठली पद्धत आहे? लोकांची किती दिशाभूल करणार, किती खोटं बोलणार. नॅशनल डेअरी कॉर्पोरेशन ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तयार केलेली संस्था आहे. 5 वर्षामध्ये महानंदाचं पूर्वीचं गतवैभव हे त्यांना प्राप्त करून देतील. आणि पुन्हा एकदा महानंद ही संस्था महाराष्ट्रामधली त्याची जी कोऑपरेटिव्ह फेडरेशन आहे त्याच्या ताब्यामध्ये दिली जाणार आहे. म्हणजे किती खोटं बोलणार ह्याला मर्यादा आहे. खोटं बोलून सगळीकडे आम्ही दिल्लीला जाणारे रूळ उखडून टाकले, ही काय बोलण्याची भाषा आहे? महाराष्ट्र असा आहे की महाराष्ट्र ज्या ज्या वेळेला दिल्ली अडचणीमध्ये येते त्यावेळेला नेहमी म्हटलं जातं की हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावून जातो. आज देश अडचणीमध्ये आहे, देश एका विशिष्ट वेगाने प्रगती करतोय, त्यावेळेला आपण हिमालयाच्या मदतीला जाण्याऐवजी आपण सह्याद्रीचे सुपुत्र नाही आहोत असं आपल्याला सिद्ध करायचं आहे का? काय लिहिलं जातंय, काय बोललं जातंय महाराष्ट्रामध्ये याचा महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला पाहिजे. ही महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवरायांची भूमी आहे. आज शिवरायांचा जो ध्वज होता त्यांच्या नाविक दलाचा, तो भारताच्या नाविक दलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चिन्ह आहे. केवढा मोठा निर्णय आहे हा. तुम्ही त्याचा आदर नाही करणार. बाळासाहेबांचं 370 कलम दूर करण्याचं स्वप्न होतं, श्रीराम मंदिर त्या ठिकाणी बनलं जावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. मग ते पूर्ण केलं त्याचं तुम्ही काही आदर ठेवणार नाही. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला ते आदरणीय बाबासाहेबांच्या याला जर स्मारकाला त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतील तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा नमन केलं पाहिजे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीला सुद्धा नमन केलं पाहिजे. ही आमची स्पष्ट भूमिका. ही महाराष्ट्रातले एक सर्वसामान्य मराठी मनुष्य म्हणून आहे. किती वेळा अपमान करणार तुम्ही मराठी माणसांचा. साऊथला सगळीकडे काँग्रेसचं राज्य होतं, त्या ठिकाणी तिथल्या मुख्यमंत्र्यांना एवढी वाईट वागणूक काँग्रेसकडून देण्यात आली की त्यांनी तिथली स्वाभिमानी जनता उभी राहिली आणि त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेसला हद्दपार केलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला ते सत्तेवर नव्हते, पण दिल्लीत गेल्यानंतर लोक विचारायचे की क्या बोलते है बाळासाहेब. म्हणजे बाळासाहेबांच्या वागण्याला त्यांच्या शब्दाला किंमत होती. आणि आज दिल्लीकरांच्या समोर लोटांगण घालून ही किंमत कमी करून घेतली आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही आहे. परंतु आज एक शिवसैनिकाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसून युतीचा जो धर्म होता तो भाजपने आणि मोदी साहेबांनी पूर्ण केलेला आहे. हे विसरून चालणार नाही. स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन शिवसेना प्रमुखांनी दिलेला जो शब्द होता तो सर्वसामान्य शिवसैनिकासाठी होता. आणि शिवसैनिक आज एक मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय चमत्कार घडू शकतो हे सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणून जेवढे निर्णय या काळामध्ये झाले
कुठल्याही काळामध्ये एवढे निर्णय झालेले नाही आहेत आणि एक स्पष्ट शब्दामध्ये सांगतो, याच्या पुढे कुठलीही बदनामी आम्ही सहन करून घेणार नाही. का कोस्टल रोडचं काम रेखाडत चाललेलं होतं, याच्या मागे खंडणीखोर कोण होते, ह्याचा सगळ्याचा खुलासा झाला पाहिजे. ही खंडणी कोणाकडे गेली, हे खोके कोणाकडे गेले आणि खोक्याच्या पुढे मुंबईचा विकासाला जर दुय्यम भूमिका मिळत असेल तर ते ह्याच्या पुढे चालणार नाही. निश्चितपणे आम्ही ह्याच्यावर ठाम भूमिका घेऊ. आज सगळी लोक त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पमध्ये खितपत पडलेले आहेत. कोण जाऊन त्यांना बघते सांगा? सगळी मराठी लोक आहेत. आज लोकांना 11 वर्षाची भाडी मिळालेली नाही. कोण त्यांच्याकडे बघतं बघा. आज या नवीन शासनाने त्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणून याच्या पुढे आम्ही स्पष्ट बोलू. स्पष्ट जे काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणू, एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो.